मी आज एक वेगळी रेसिपी करते. तुम्ही ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाऊ शकता. आता मी इथं कढई तापायला ठेवली. त्याच्यात तेल घालते 2 चमचे. आणि त्याच्यातच बटर घालते. बटरमध्ये केली की जास्त सुंदर लागतं. त्याच्यावर घालते मी बटर. हे 3 कांदे घेतलेत मी चिरून बारीक. आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. शक्यतो बटर घालाच, कारण बटरनी चव एकदम मस्त लागते. कांदा छान परतून घ्यायचा मऊ होईपर्यंत. आता बाहेर पाऊस पण पडतोय, गरमागरम मस्त लागते हे रेसिपी. हे कांदा होतोय. मिरच्या घालते मी 2 चिरून. तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घाला. मी 2 घातलेत, पण मिरची खूप तिखट आहे. हे परतून घ्यायचं चांगलं. कांदा मऊ झाला असा की मग आपण ते बाकीचं घालू. तुमची जेवढी म्हणजे तुम्ही जेवढं हे माणसं आहेत त्यानुसार घ्या, कारण हे शिजल्यानंतर कांदा टॅमॅटो दोन्ही कमी होतं साईज. मी आता इथे 4 टॅमॅटो घेतले चिरून, ते आता घालते याच्यात. कांदा अजून थोडासा असं मऊ होऊ दे. छान परतून घ्यायचं, म्हणजे टेस्ट एकदम खमंग लागते ती. आणि एकदम फास्ट होणारी रेसिपी. 10 मिनटात, 10 ते जास्तीत जास्त 15 मिनटं. कांदा आपला झाला आहे छान परतून. हे बघा, मी टॅमॅटो घालते. कांदा परतून हे टॅमॅटो परतून घेते छान. आपण हा मसाला तयार करतो. म्हणजे थोडा गॅस मोठा करतो. त्याच्यात थोडी हळद 1 चमचा. कांदा हे टॅमॅटो खूप छान असं मऊ आणि छान व्हायला पाहिजे. असं चांगला परतून घ्यायचं शिजवून.
आता याच्या चवीनुसार मीठ घालते. मीठ घातलं जरा लवकर शिजेल. हे बघा किती कमी होत चालला आता तो टॅमॅटो. म्हणून घेताना टॅमॅटो आणि कांदा दोन्ही भरपूर घ्या. फायनल म्हणजे जेव्हा पूर्ण होईल शिजून ते खूप त्याचं श्रिंक होऊन बारीक होऊन कमी होतं ते. आता आपलं हे टॅमॅटो हे शिजते तोपर्यंत मी आपलं टॅमॅटो हे शिजते तोपर्यंत आपण ब्रेडच्या स्लाईस घेतलं. ब्रेड घेतला आहे स्लाईस ब्रेड, त्याला बटर लावून घेते. तुमच्या लक्षात आलं असेलच मी काय करते. मसाला टोस्ट करते मी. भाजी आपली इकडं मसाला होईपर्यंत इकडं ब्रेडला बटर लावून घेते. भाजी आपली होती इकडं तोपर्यंत मसाला होतोय म्हणजे. तुम्ही त्याच्याऐवजी म्हणजे स्लाईस ब्रेड नसेल तर लादी पाव किंवा पावभाजीचा पाव पण घेऊ शकता, तो पण छान लागतो. मी आत्ता हे स्लाईस ब्रेड घेतलं आहे, प्लेनच आहे. मी आता हे सगळं बटर लावून घेते तोपर्यंत आपला मसाला इथं भाजीची शिजते. जरा 1-2 मिनटं झाकण ठेवते. आता आपलं हे टॅमॅटो टॅमॅटो कांदा हे सगळं शिजलं आहे चांगला. आता याच्यात आपण बाकीचे मसाले वगैरे घालून घेऊया. हे लाल मिरची पावडर आहे, ती तुमच्या आवडीनुसार किती तुम्ही तिखट खाता त्याच्यावर घाला. मी 1 चमचा घातली. हा पावभाजी मसाला आहे, तो मी 1 पाऊण चमचा घालते. पावभाजी मसाला तुमच्याकडे नसेल जर अवेलेबल तर गरम मसाला घालायचा. पेरी पेरी मसाला पण छान लागतो ना. आपला मसाला तयार आहे. त्याच्यात मी एवढी कसुरी मेथी घालते. पुदिना घालते. हे मी वाळवून ठेवलेला आहे पुदिना. कसुरी मेथी आणि पुदिना आणि मस्त एकदम चव लागते. आणि कोथिंबीर घालायची थोडी. आपलं हे मी मसाला टोस्ट करते, तुमच्या लक्षात आलं असेलच. आता याच्यात मी कोथिंबीर घालते. आता आपला मसाला तयार झालेला आहे. ते मी कढई इकडे ठेवली आणि आता ब्रेडला तो बटर लावून घेतलं आहे. ते छान भाजून घेते खरपूस. मला कुरकुरीत खूप आवडतात.
गॅस जरा मोठा करते. मसाला टोस्ट आजच्या रेसिपीचं नाव आहे. आता हे टोस्ट होत आहे तोपर्यंत मी सर्विंगची तयारी करते. आता हे आपलं आपण सर्व करूया. हे बघा किती कमी झाला, केवढा टॅमॅटो घेतला होता, कांदा टॅमॅटो. आणि आपल्या स्लाईस बटर लावून भाजून घेतलेले आहेत. आता ही स्लाईस घ्यायची, त्याच्यावर हा मसाला लावायचा. कोथिंबीर मी घातली बरं का. त्याच्यावर काकडीचा स्लाईस घालायचा. बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडा. शेव घालायची. तुम्हाला कुठली तिखट कुठली ते शेव असेल आवडत असेल ती शेव घालायची. मी तर दोन्ही घालते. एक तिखट आहे ती आणि साधी आपली नुसती मिठाची. तर दुसरी अजून एक स्लाईस घेतली. हे तुम्ही असे दोन्ही याच्यावर दुसरी स्लाईस ठेवून सँडविच सारखं पण खाऊ शकता. आता याच्यावर काय करते मी, बारीक चिरलेली काकडी घालते, कारण हे खायला बरं पडतं पटकन. थोडा कांदा, शेव घालते. आणि चीज घालते. या स्लाइसवर चीज घालते. हे चीज क्यूब आहे. मला फार आवडत नाही चीज, पण मी तुमच्यासाठी आणि व्हिडिओसाठी दाखवते. आणि असं खायचं. कशी वाटली रेसिपी? असंच उचलायचं आणि खायचा एक घास. कशी वाटली रेसिपी? मी आता हे खाते आणि सांगते तुम्हाला कसं झालंय. मस्त झालंय. मस्त तिखट, स्पायसी, कुरकुरीत. मला असं ब्रेड कुरकुरीत फार आवडतो. तुमच्याकडे स्लाईस ब्रेड नसेल तर तुम्ही लादी पाव किंवा पावभाजीचा जो पाव असतो तो घालायचा. मध्ये हे सगळं भरायचं, स्टफिंग करायचं आणि वरचा जो पाव असतो तो घालायचा आणि खायचा मसाला पाव. हा मी मसाला टोस्ट केला आहे. टोस्ट आवडत नसेल तर ब्रेडच तसंच, म्हणजे पाव पण खाऊ शकता तुम्ही. नुसतं बटर लावून त्याच्यावर हे करा, भाजायची नाही. नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.
कशी वाटली रेसिपी? तिखट चमचमीत असं आवडत असेल खायला तरी मस्त लागते एकदम. ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी चहाबरोबर. आता पाऊस पडतो असं मस्त लागतं खायला. कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. हे बघा असं वर म्हणजे आता हा टोस्ट मी केल्यामुळे जरा कडक आहे, कुरकुरीत आहे. पण जर नुसती तुम्ही बटर लावलेली स्लाईस ठेवली की सँडविच झालं आपलं, मसाला सँडविच. ज्यांना चमचमीत आणि मस्त स्पायसी खायला आवडतं त्यांच्यासाठी रेसिपी. ह्याच्यात सगळं घातलं जे आपण सगळ्याला घातलं, तिन्ही याला भाजी म्हणजे तो मसाला घातला आधी टॅमॅटोचा, काकडी, कांदा, शेव, चीज घातले थोडं आणि एक स्लाईस ठेवली आहे. पण मी टोस्ट केल्यामुळं हे कडक होते. हे बघा असं खायचं मसाला सँडविच. एक नंबर झालं. करा आणि खावा.